नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. रोकठोक या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण धडा यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये मान्यवर पाहुणे आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्या सोबत माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार सर आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. तर आपला रिपोर्टर, क्राईम रिपोर्टर अजित मांढरे हा सुद्धा या क्षणाला आपल्या स्टुडिओमध्ये आहे. मुंबईतला एकूण हाल हवाल काय आहे तो त्याने गेल्या 2-3 दिवसात अत्यंत बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर आपल्या सोबत अत्यंत नामवंत पाहुणे आहेत. माधव गोडबोले माजी केंद्रीय सचिव आहेत. ते पुण्याहून या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झाले आहेत. सर, आपलं सुद्धा या चर्चेमध्ये स्वागत. 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याला 6 वर्ष पूर्ण झाली आणि या घटनेनंतर आपण सगळेच, प्रशासन असोत, पोलीस असोत किंवा सर्वसामान्य नागरिक, यामधनं काही शिकलोय का याचा आढावा आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. पण त्यापूर्वी पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट. हा चार्जर, ही वायर, ही पर्स, हा माईक आणि ही बॅग, छोटीशी बॅग आहे. या संपूर्ण बॅगेमध्ये या वस्तू ठेवल्यानंतर ही जी बॅग आहे, अंदाज लावूया की याच्यामध्ये एक बॉम्ब ठेवला आहे आणि ही बॅग मी मुंबईतल्या अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी ठेवणार आहे. या बॅगेमध्ये, ही मोठी बॅग जी आहे, साधारणपणे चाकरमानी मुंबईतले किंवा अन्य ठिकाणी असे बॅग यूज केले जातात आणि ही बॅग मी मुंबईतल्या अशा सार्वजनिक ठिकाणी ठेवणार आहे ज्या ठिकाणी गर्दी असते आणि अशाच गर्दीचा फायदा दहशतवादी घेतात आणि सामान्य मुंबईकरांना मारतात किंवा त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात. ही बॅग आम्ही घेऊन मुंबईतली सुरक्षा व्यवस्था कशी आहे, 26/11चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 6 वर्ष झालेली आहेत, मुंबईत आज सुरक्षा कशी आहे, मुंबईतला मुंबईकर किती सावध आहे, मुंबईतले पोलीस किती सावध आहेत, ते आपण आज तपासणार आहोत. ही बॅग मुंबईतल्या अनेक सार्वजनिक ठिकाणी मी ठेवणार आहे. चला तर.
आताच पाहिलं अजित मांढरेचा हा रिपोर्ट. आपला हे सगळं करण्यामागचा हेतू हाच आहे की मुंबईकर खरंच जागरूक आहेत का, अलर्ट आहेत का, आपल्या सुरक्षेप्रती ते किती जागरूक आहेत हे यातनं शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पोलिसांचा अलर्टनेस सुद्धा काय आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे अजितच्या या रिपोर्टपासून. आपल्याबरोबर चर्चेत मान्यवर सुद्धा सहभागी झालेले आहेत. आपण सुरुवात अजितपासून करूयात. अजित, हा सगळा अनुभव पाहिल्यानंतर असं लक्षात येतं एकतर पोलीस किंवा मुंबईकर दोघं सुद्धा अलर्ट नाही आहेत. तुझा स्वतःचा अनुभव काय? आपण रोज या मुंबईत वावरतो, काय तू सांगशील? सुवर्ण, आपण जसं म्हणतो की आपली मुंबईची लाईफ खूप फास्ट आहे, पण ती एवढी फास्ट आहे ही काल कळलेलं आहे. कारण का आपण बघतो की मी ती बॅग घेऊन पूर्ण ज्या ठिकाणी पोलीस बसलेले आहेत त्यांच्या बाजूने गेलो. मी मुद्दामून त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या समोर. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की 26/11चा हल्ला झाल्यानंतर विशेष करून जेव्हा यासीन भटकल पकडला गेला त्याच्यावेळी नंतर पोलिसांनी एक ऑर्डर सोडली होती की एक प्रकारे प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती GRPचे पोलीस ठेवलेले, जे येणार जाणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांच्या बॅग चेक करतील किंवा त्यांच्याकडे काय वस्तू आहे, त्यांचे मोठी कुठली वस्तू आढळली किंवा संशयास्पद कुठली वस्तू आढळली किंवा ती व्यक्ती जरी संशयास्पद आढळली त्याचा पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि रेफरन्स नंबर घेतला जातो. मी त्या पोलिसांच्या बाजूला उभा राहिलो. मी त्यांच्याबद्दलच फोनवर बोलत होतो, मोठ्याने बोलत होतो, पण त्यांनी ते ऐकलं नाही. कारण का ते त्यांचे इतर सहकारी होते, त्यांच्यामध्ये त्यांचे गप्पा चालू होत्या, त्या एकमेकांना टाळ देत होत्या. त्यानंतर ज्या ठिकाणी मी CSTला गेलो होतो तिथे जे लेडीज पोलीस बसतात, लेडीज प्रवासी जेव्हा येतात त्यांच्या बॅग चेक करण्याकरता किंवा इतर प्रवासी त्यांच्या बॅग चेक करण्याकरता किंवा प्लॅटफॉर्मवरती एखादा वाद झाला जे महिला त्यांच्यामध्ये तो सोडवण्याकरता त्या ठिकाणी पोलीस नव्हते. त्या ठिकाणी ज्या महिला प्रवासी होत्या त्या बसल्या होत्या. म्हणजे आपण बघितलं असेल की दादरचं फुल मार्केट असेल, ज्या ठिकाणी पोलीस व्हॅन उभी होती, 3 महिला कॉन्स्टेबल त्या ठिकाणी खरेदी करायला येतात, त्यांच्यासमोर ती बॅग होती. मी त्यांना सांगितलं पण, मॅडम ही बॅग इथे पडलेली आहे. त्या म्हटली कोणाची बॅग आम्हाला माहीत नाही. मग त्यांनी माझ्याशी ताबडतोब बोलताना 1-2 वाक्यात बोलला आणि पुन्हा खरेदी करायला लागल्यानंतर निघून गेल्या. फेरीवाल्यांना विचारलं, बसस्टॉपवरच्या लोकांना विचारलं. म्हणजे ज्या ठिकाणी बॅग ठेवतो आपण, आपल्या बाजूला कोण व्यक्ती येऊन बसतोय, त्याच्या हालचाली काय आहेत यावरून देखील आपण सर्वसाधारणपणे तो व्यक्ती संशयित आहे का किंवा त्या व्यक्तीचं काही वेगळा असा इकडे करण्याचा काही त्याचा मनसुबा आहे का, हे सगळं आपल्याला लगेच ताबडतोब लक्षात येतं. पण लोक पूर्णपणे बेसावध आहेत. त्यांना आपलीच पडलेली आहे, पण ते एक गोष्ट लक्षात घेत नाही आहे की ती जर बॅग माझ्याऐवजी कुठल्या दशेवर ठेवली असती तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला असता आणि त्या बॅगेच्या आजूबाजूचे प्रवासी असतील, त्या ठिकाणी बसलेले फेरीवाले असतील, पोलीस देखील त्या ठिकाणी होते, त्यांच्या बाजूला मी बॅग ठेवली होती. त्याचबरोबर जसं आपण म्हटलं बसस्टॉपवर होतं त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 फेरीवाले होते. म्हणजे या सर्वांचा जीव धोक्यात आहे. प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे. प्रत्येकाने सावध राहणं अपेक्षित आहे, पण ते काय झालेलं दिसत नाही. इनामदार सर, आपण पाहतोय 26/11च्या हल्ल्यानंतर आज 6 वर्ष पूर्ण झाली. आपण दरवर्षी पाहतो तर एक प्रकारे इव्हेंट साजरा केला जातो, त्याप्रमाणे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं वेगवेगळे युथ असतील ते जमतात. एखाद्या प्रश्नाप्रती गांभीर्य असणं हे वेगळं आणि त्याचं इव्हेंट स्वरूपात रूपांतर करणं हे वेगळं. आणि दुसरीकडे मात्र मुंबईकर सावध दिसत नाहीयेत, पोलीस सुद्धा तितकेसे सावध दिसत नाहीये. मग हे सगळं पाहिल्यानंतर 26/11 आपण काहीच शिकलो नाही की काय, असा प्रश्न वारंवार मनात येतो. तुमचा अनुभव तुम्ही काय सांगाल? म्हणजे पहिल्यांदा आपण सगळेच जण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि मला असं वाटतंय की माझ्या दृष्टीने तर ह्या आठवणी कधीही बुजणाऱ्या नाहीत. त्याचं कारण असं आहे की करकरे, इन्स्पेक्टर शिंदे आणि साळसकर हे माझे विद्यार्थीच होते, तुम्ही लक्षात ठेवा, मी अकॅडमीमध्ये डायरेक्टर असताना. आणि त्यानंतर ज्या तऱ्हेनं तुकाराम ओंबळेंनी काम केलं ते खरं सांगायचं म्हणजे त्यावेळचे होम मिनिस्टर त्याच्यानंतर जे बदलले गेले आणि चिदंबरम आणले, तर त्यांनी सांगितलं की सर्वात जर अप्रतिम काम कोणी जरी केलं असेल याच्यामध्ये तर ह्या तुकाराम AS आहेत, तुकाराम ओंबळेंनी केलं. तुम्हाला सांगतो हे मला मान्य आहे की जितकं आम्ही सतर्क असायला पाहिजे किंवा एकंदर पब्लिकही असायला पाहिजे, परंतु आपली परिस्थितीच अशी आहे की आम्ही एखाद्या घटनेपासून धडा शिकत नाही लवकर, ही अशी परिस्थिती आहे आमची. आपण पहिल्यांदा असं बघूया की काय केलं आपण एक्झॅक्टली, की 26/11 नंतर आपण केलं काय. तर मला असं वाटतंय की पहिल्यांदा म्हणजे फोर्स 1 मुंबईमध्ये आला, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आपल्याकडं फोर्स 1 जे आहे जवळजवळ 450 अधिकारी आणि आपले जवान्स आहेत, तुम्हाला सांगतो. आणि ते NSGच्या तोडीचे आहेत, म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे आहेत त्याप्रमाणे त्या तोडीचेच. दुसरं म्हणजे मुंबईसारख्या शहरात किंवा पुण्यात किंवा नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये किंवा महत्त्वाच्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम्स झाल्यात. मुंबईत आपल्याला माहीत नसेल, परंतु तितकेच जवळजवळ 450-500 लोक मुंबईमध्ये 13 टीम्स आहेत.
की दॅट इज आवर फर्स्ट थ्रस्ट, की उद्या अशा काही अटॅक झाला परत एकदा 26/11 नंतरचा किंवा काय झालं किंवा असं काहीतरी दहशतवाद्यांनी हल्ला केला, कसाबनी हल्ला केला किंवा काय केलं, तर वी हॅव गॉट दोज टीम्स. त्याच्यानंतर सागरी पोलीस स्टेशन एक काढण्यात आले. त्याच्यामध्ये काही आपल्याला मिळालेल्या नाहीत, बुलेट प्रूफ जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या तुमच्या बोटी मिळाल्या नसतील, पण एक सुरू झाले आणि 5-6 बोटी पण आहेत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे आपलं क्विक रिस्पॉन्स टीम किंवा फोर्स 1चं जे ट्रेनिंग आहे ते अगदी राष्ट्रीय पातळीवरचं ट्रेनिंग आपलं आहे. आणि त्यामुळं बरं का वी आर मच बेटर. आपल्याकडे AK-47 आहेत, अनेक ठिकाणी बुलेट प्रूफ जॅकेट्स आहेत, त्याच्यानंतर MP5 आहे, ह्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत. पण मला असं वाटतंय की हे जरी सगळं असलं तरी सगळ्यात महत्त्वाची जर काय गोष्ट असेल की प्रशिक्षणावरती आपला सारखा जोर पाहिजे. आज जवळजवळ 2.25 लाख पोलीसमन आणि ऑफिसर्स आपल्याकडे आहेत, पण प्रशिक्षण किती लोकांना मिळतं हो? कारण शेवटी महत्त्वाची ही गोष्ट आहे की सर्व्हिसमध्ये इन सर्व्हिस ट्रेनिंगसाठी किती लोकांना पाहिजे ते असणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सेवांतर्गत प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे की दरवर्षी सारखे कोर्सेस चालू राहिले पाहिजेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामग्री, ज्याला आपण इक्विपमेंट म्हणतो, ती आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे मनोबल आहे. आपण लक्षात ठेवा पोलिसांचं हे मनोबल अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदर 16 ते 17 पोलीसवाले मेले म्हणजे शहीद झाले. ते मारण्यातच आले. आपण लक्षात ठेवा. हे नक्षलवादी असेल काय असेल बाकीच्या गोष्टी असतील. आत्ताच आपण पाहिलं असेल की अगदी एक 10 दिवसापूर्वी आपल्याकडे अजय गावंड नावाचा बरं का कॉन्स्टेबल मारला गेला. आपण लक्षात ठेवा. आणि त्याला अक्षरशः म्हणजे बरं का त्याच्या डोक्यावरती काठ्याने प्रहार केला गेला. आरोपींनी प्रहार केला आणि त्याच्यामध्ये तो मेला. आणि तो खरं म्हणजे बॉडी बिल्डर आहे. तो छत्रपती अवॉर्ड विनर आहे. आणि इतकं असून सुद्धा हे सगळं झालंय. आपण हे लक्षात ठेवा. मला म्हणायचं आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिली असेल ते पोलिसांचं जे मनोबल जे खचलंय ना, त्याचं कारण असं आहे की 2-2.5 वर्षापूर्वी एक मोठा मोर्चा निघाला होता, आपल्याला आठवत असेल. आणि ह्या मोर्चामध्ये पोलिसांच्या महिलावरती प्रचंड अटॅक करण्यात आले, त्यांचे ड्रेसेस फाडण्यात आले, त्यांना मॉलेस्टेशन करण्यात आलं. आणि व्हॉट ॲक्शन वॉज टेकन? नथिंग. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टरला विधानसभेतच बडवण्यात आलं. आपण लक्षात बरोबर आहे. हा आपण पाहिला असेल की त्याच्यानंतर त्याला ICU मध्ये ठेवावं लागलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर की भारतामध्ये आपण लक्षात ठेवा 3-4 वर्षापूर्वी 1500 ते 1600 पोलीसवाले मरत होते. ह्या वर्षी बरं का आमचे हुतात्मा गेलेत साधारण 670 झालेले आहेत. मॅक्सिमम आकडा हा आकडा आपण लक्षात ठेवा की आत्तापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतर ते आत्तापर्यंत जर आपण पोलिसांचे हुतात्मा पाहिलेत की किती लोक पोलीस ड्युटीवरती मेले तर तो आकडा आर्मीपेक्षा खूपच मोठा आहे. बरोबर आहे. तुम्ही अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे, त्याची आपण सविस्तर चर्चा करू. पोलिसांच्या मनोधैर्याचा मुद्दा हा आपल्याला सविस्तरपणे चर्चेला घ्यायचा आहे. आपण गोडबोले सरांकडे जाणार आहोत. गोडबोले सर, जो आता उल्लेख झाला तो म्हणजे फोर्स 1चा NSGच्या धर्तीवरती फोर्स 1 उभारण्याचा आपण सक्षमपणे प्रयत्न केला आहे असं आपल्याला वाटतं का? आणि फोर्स 1 हे NSGच्या तोडीस तोड तर अधिक अत्याधुनिक अधिक सक्षम होण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केलाय असं आपल्याला वाटतं का? सर्वप्रथम मला झी TVचे अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे की या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण ही चर्चा घडवून आणली. आपण जर या 26/11ची आठवण आपल्याला केव्हा येते? जेव्हा तो दिवस उगवतो त्या दिवशी. हा सगळा प्रसंग जेव्हा झाला आणि ज्याची जी सगळी चौकशी झाली त्याचा अहवाल राज्य शासनाने अजूनही सर्व स्पष्टपणे लोकांच्या पुढे ठेवलेला नाही. तो विधानमंडळापुढे ठेवला त्यावेळेला सुद्धा तो गुप्त आहे, तो कॉन्फिडेन्शियल आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे सगळ्या जास्तीत जास्त प्रकारे लोकांच्यापासून सत्य कसं दडवता येईल हा प्रयत्न आम्ही वेळोवेळी केला. आणि हा केवळ याच सरकारने केला असं नाही, पूर्वीच्याही सरकारने तेच केलं.
दुसरा प्रश्न मी आपल्या पुढे मांडू इच्छितो की आजचा हा जो विषय आहे हा केवळ पोलिसांच्या पुरता मर्यादित नाही. जो 26/11चा हल्ला झाला त्याच्यामध्ये केंद्र शासनाचाही मोठा सहभाग होता आणि असायला पाहिजे होता. परंतु जी चौकशी झाली, प्रधान समिती जी झाली, त्या समितीच्या पुढे केंद्र शासनाच्या कुठल्याही संस्थांची चौकशी झालीच नाही, किंबहुना ती होऊच दिली नाही. कारण केंद्र शासनाची अशी इच्छा होती की आपल्या संस्थांची चौकशी अशा तऱ्हेने केली जाऊ नये. मग केंद्र शासनाने जर ती चौकशी स्वतंत्रपणे केली असेल तर तेही लोकांना कळलं पाहिजे की त्यांच्या कामामध्ये काय उणिवा होत्या. ते आत्तापर्यंत कोणालाही कळलेलं नाही. राज्य शासनाने या प्रधान समितीच्या अहवालावर आत्तापर्यंत काय कारवाई केली याच्याबद्दलचा कुठलाही उल्लेख आत्तापर्यंत विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये झालेला नाही. आणि हेही मान्य केलं पाहिजे की या विषयाची जितकी सखोल चर्चा विधानसभेमध्ये होणं आवश्यक होतं तितकी ती झाली नाही. आता मी अपेक्षा करतो की नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर तरी निदान त्यांनी या प्रश्नाची मुद्दाम चर्चा घडवून आणावी. आपल्याला आठवत असेल कदाचित की 2000 साली कारगिलच्या युद्धानंतर केंद्र शासनाने 4 अभ्यास समित्या नेमल्या होत्या. त्याच्यापैकी एक समिती होती आंतरराष्ट्रीय सीमांचं व्यवस्थापन कसं असावं आणि त्या अभ्यास गटाचा मी चेअरमन होतो. आम्ही आमचा अहवाल केंद्र शासनाला 2000 सालामध्ये दिला. या अहवालामध्ये आम्ही स्पष्टपणे 2 गोष्टी म्हटल्या होत्या आणि ज्याचा आज रेलेव्हन्स आहे म्हणून मी मुद्दाम सांगू इच्छितो. पहिली गोष्ट ही सांगितली होती की कृपा करून हा अहवाल संपूर्णपणे प्रसिद्ध करा आणि तो लोकांच्या समोर ठेवा, कारण तो जोपर्यंत लोकांना या बाबतीतलं सत्य कळत नाही आणि त्यांची देखरेख सुरू होत नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होणार नाही. त्यावेळच्या NDA सरकारने असा निर्णय केला की हा अहवाल काही संपूर्णपणे लोकांच्या पुढे ठेवला जाऊ नये, जे नेहमीच्या सरकारी पद्धतीला धरूनच होतं. दुसरी गोष्ट मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की त्या अहवालामध्ये 2000 सालामध्ये असं सांगितलं होतं की सागरात म्हणजे समुद्रमार्गाने मोठ्या शहरांवर हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी जरूर ती कारवाई केली पाहिजे. हे 2000 साली सांगितलं. मुंबईला हल्ला झाला 2008 साली. त्यावेळेला महाराष्ट्र राज्याने तोपर्यंत काय कारवाई केली अशा तऱ्हेचाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पोलिसांच्या मनोबलाचा प्रश्न नाही, याच्यामधून अतिशय मोठे ध्येय धोरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याची चर्चा करण्याची आजपर्यंत कोणाचीच तयारी नाही. राजकीय पक्षांची तर नाहीच नाही आणि राजकीय नेत्यांची तर नाहीच नाही. बरोबर. त्यामुळे आपण ही चर्चा आज घडवून आणली, ही अतिशय चांगली गोष्ट झाली. बरोबर आहे सर. आपल्याला या सगळ्यावरती सविस्तर बोलायचं आहे. फोर्स वन सक्षमपणे उभं राहत आहे का? कोस्टल सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपण पुढे गेलोय का? त्यासाठी ज्या बोटी आणल्या होत्या त्याचं नेमकं काय झालं की त्या धूळखात पडलेल्या आहेत आणि 26/11च्या हल्ल्यानंतर आपण काही शिकलोय का? यावर सविस्तर चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. पण आपण धडा घेतलाच नाही या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण धडा घेतलाच नाही या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण दृश्य दाखवणार आहोत की ज्या बोटी या सागरी सुरक्षेसाठी सरकारनं मागवल्या होत्या त्याचं वाजत गाजत मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं. त्या बोटींची आज अवस्था काय आहे? त्या झाकून ठेवलेल्या आहेत आणि धूळखात पडलेल्या आहेत. अजित, काय सांगशील? तू स्वतः गेला होतास लोकेशनला. सुवर्णा, आपण एक व्हिज्युअल बघतोय. त्या व्हिज्युअलमध्ये दाखवत आहेत की आपले जे फोर्स वनच्या म्हणजे जे NSG आहे त्या धर्तीवर काही फोर्स वनचे जवान आपण तयार केले होते. ते त्याचबरोबर मुंबई पोलीस असतील, पोलीस महासंचालक होते, तत्कालीन गृहमंत्री होते, यांनी अगदी गाजावाजा करत गेटवे ऑफ इंडियाला 2 वर्षापूर्वी या बोटींचं उद्घाटन केलं होतं. आणि आता त्यांची अवस्था जी आहे ते दुसऱ्या विंडोमध्ये आपण बघतोय की त्या बोटी मुंबईतल्या दारूखाना इथे जो भाग आहे, म्हणजे जगातल्या अनेक मोठमोठ्या बोटी भंगारामध्ये काढल्या जातात ते या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्या ठिकाणी या बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत.
काल आम्ही त्या ठिकाणी गेलो, ह्या बोटी संपूर्णपणे झाकून ठेवलेल्या आहेत, ताडपत्री त्यावर टाकलेली आहे, म्हणजे त्या कोणाला कळू नयेत, कारण त्यावरती मुंबई पोलिसांचे लोगो आहेत. आणि ज्यावेळी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मीडियाला हे दाखवलं होतं त्यावेळी त्याच्यावरती लोगो होते, मुंबई पोलिसांनी त्या बोटींना नाव दिले होते. ते लोकांना दिसू नये, ते दिसले तर लोकांना लगेच कळेल की ह्या बोटी मुंबई पोलिसांच्या आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या बोट ज्या बिघडलेल्या आहेत त्यामागचं कारण आम्ही जेव्हा शोधलं त्यावेळी कळलं की ह्या ज्या बोटी घेतल्या होत्या त्या बोटी घेताना पूर्ण परचेस केलं होतं त्यांनी, पण मेंटेनन्सचा करार जो केला होता तो 2, 3 आणि मॅक्झिमम 1 वर्षाचा करार केला होता. बोटी काही दिवस चालल्या, त्यामध्ये प्लास्टिक अडकले. जसं आपल्याला माहिती आहे की परदेशातले समुद्र असतात त्या ठिकाणी प्लास्टिक किंवा ह्या गोष्टी समुद्रात खूप कमी असतात. इथे साधारणपणे ऑइल असतं आणि त्या ऑइलशी संबंधित म्हणजे त्या ऑइलला पूर्णपणे फाईट करत अशी ती बोट तयार केली जाते. पण आपल्या समुद्रामध्ये प्लास्टिक असतं, त्या प्लास्टिक पिशव्या अडकल्यानंतर ती बोट ताबडतोब बंद पडते. म्हणजे जवळपास ज्या बोटी घेतल्या 10 ते 12 बोटी होत्या त्या बोटी संपूर्णपणे आज त्या दारूखान्याच्या जो त्या ठिकाणी आहेत. आणि संपूर्ण ज्या मुंबई पोलिसांकडे 24 बोट आहेत त्या 24 बोटपैकी 15 बोट या आजही बंद आहेत. म्हणजे जी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मेंटेनन्स कसा ठेवायचा, की आपल्याकडची परिस्थिती काय, समुद्रातलं पाणी कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार. आणि कालच नुकते हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत पोलिसांच्या या सगळ्या कारभाराबद्दल. हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय की एक संदीप राणे म्हणून पुण्याचे एक याचिकाकर्ते त्यांनी याचिका केली होती की निकृष्ट दर्जाच्या हत्यारांमुळे अनेक पोलिसांचा बळी जातोय, त्यांना जे गुन्हेगार आहेत त्यांना सामना करताना अडचण येतात. तेव्हा कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की 26/11चा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले, जे पोलीस शहीद झाले, त्यांचा देखील बळी हा निकृष्ट दर्जाच्या हत्यारांमुळेच गेलेला आहे, असं स्पष्ट मत हायकोर्टाने नोंदवलं. पोलिसांकडची शस्त्र सुद्धा निकृष्ट आहेत. ही साधन सामुग्री आपण बदलणार आहोत की नाही? इनामदार सर, आपण पाहिलं एकीकडे 24 पैकी 15 बोटी या बंद आहेत, तर बोटी चालवण्यासाठी प्रशिक्षित असे इंजिनियर्स ते सगळं काम पाहण्यासाठी अपेक्षित होते, त्यांची रिक्रुटमेंट सुद्धा होऊ शकलेली नाही. दुसरीकडे शस्त्रसामुग्री पोलिसांकडे नाही, तर 670 पोलिसांचा बळी हा गेल्या वर्षभरामध्ये गेलेला आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर पोलीस दल आधुनिकीकरणाचे बजेटमध्ये तरतुदी मांडल्या जातात, मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, बुलेट प्रूफ जॅकेट्सची घोषणा होते. या सगळ्याचं नेमकं काय होतं? तर दुसरा मुद्दा म्हणजे पोलिसांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी खूप घोषणा होतात, त्याचं काही होताना दिसत नाही. राजकीय हस्तक्षेप वारंवार पाहायला मिळत असतात. या सगळ्यातनं पोलीस दल हे कधीतरी स्वायत्त होणार आहे का, स्वतंत्र होणार आहे का आणि मोकळेपणानं काम करू शकेल अशी परिस्थिती दिसते का? मला पहिल्यांदा सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाची जर काय गोष्ट असेल तर ती म्हणजे कुठलाही आतंकवादी हल्ला असू द्यात, नक्षलवाद्यांचा हल्ला असू द्यात, गँगस्टर्सचा हल्ला असू द्यात किंवा अगदी डेकॉइट्सचा हल्ला असू द्यात, पोलीस इज द फर्स्ट एजन्सी. त्याच्यानंतर बरं का NH येईल किंवा फोर्स 1 येईल किंवा बाकीचे सगळे येतील किंवा आर्मीसुद्धा येईल किंवा नेव्हीचे कमांडो येतील, पण द फर्स्ट अँड द फॉरमोस्ट अगदी पहिल्यांदा जर कोणाला फेस करायला लागत असेल तर ते पोलीसला फेस करावं लागतं. आता सरकारचं आपण पोलीसचं मनोबलाबद्दल आपण जरा बघूया, कारण शेवटी लढणार कोण आहे हो? हा पोलीस कॉन्स्टेबल लढणार आहे. मी मगाशीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे की जगामध्ये एकमेव अशी गोष्ट घडली की जिवंत टेररिस्ट हा पकडला गेला आणि त्याचं कारण म्हणजे आमचे ASI तुकाराम पोंबळे, की मेल्यानंतर सुद्धा हात सोडला नाही. आपण लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पाहिलेत पोलीसवाल्यांचे पगार तर हे कमी केले गेले, लक्षात ठेवा. म्हणजे आता कमी झालेत. मी स्वतः ज्या वेळेला DG होतो त्यावेळेला पोलीस कॉन्स्टेबल आणि तलाठी यांच्या पगारात फक्त 500 रुपयाचं अंतर होतं. आज आपण लक्षात ठेवा की पोलीस कॉन्स्टेबलचा सुरुवातीचा पगार 6400 आहे आणि तलाट्याचा पगार 8500 आहे. तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे पहिलाच फरक हा 2500 रुपयाचा आहे. मला आपण एक सांगा की बाकीच्या डिपार्टमेंटचे किती लोक असे मरतात हो? जर आम्हाला फेस करायचं असेल तर त्याप्रमाणे सन्मानाची वागणूकही पोलिसला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे चिदंबरांनी सुद्धा मान्य केले की सगळ्यात जर घटक जर बरं का दुर्लक्ष झालेला कुठला घटक असेल तर तो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आहे. आणि हे आम्ही गेले बरं का 20 वर्ष 25 वर्ष सारखं उरडून सांगतोय की पोलीस कॉन्स्टेबल हा इज नंबर 1 आमचा डिफेन्स आहे आणि त्याचं मनोबल चांगलं राहिलं पाहिजे, हे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे इन्स्पेक्टर. आपल्याला सांगतो की इन्स्पेक्टरचं आणि मामलेदारचं पे स्केल एकच होतं. हे मी स्वतःच करून घेतलं होतं. मुंडे साहेबांच्या मी भांडलो, मुंडे साहेबांनी मान्य केलं. आज त्याच्यामध्ये बरं का सुरुवातीलाच 5000 ते 6000चा फरक आहे की मामलेदारवरती. कारण का तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा वर्चस्व राहायला पाहिजे. पोलिसांच्या मनोधैर्याबद्दल काही नाही. आम्ही होम मिनिस्टरांशी भांडलो, मी लेख लिहिले, सगळं झालं. का बरं कमी केलं तुम्ही ते? खरं म्हणजे जर पूर्वी होतं दिलेलं पे स्केल होतं ते आज कमी का केलं तुम्ही?
कुठल्या बाकीच्या डिपार्टमेंटचं असं केलं का कमी आपण? म्हणजे मनोधैर्यच उंचावलं मनोधैर्य जात डीवायएसपी नाहीये. आणि एसडीएम तीच झाली परिस्थिती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही असलं पाहिजे पुढं. आम्ही गँगस्टर्सना फेस केलं पाहिजे, आम्ही टेररिस्टना फेस केलं पाहिजे, आम्ही नक्षलवाद्यांना फेस केलं अपेक्षा पाहिजे. खूप आहेत, पण परंतु ज्या प्रत्यक्षात वेळेला पगाराची गोष्ट सोयी-सुविधा ज्या आहेत येते त्या अत्यंत कमी दिसत आहेत आणि म्हणून धोरणात्मक आणि सुधारणा हा या पोलीस धोरणात्मक फरक दलासाठी असला पाहिजे. आवश्यक आता आहे. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता इलेक्शन झाले, 2 इलेक्शन झाले, आपण लक्षात ठेवा. रेव्हेन्यू डिपार्टमेंटला इलेक्शनचा ड्युटी अलाउन्स दिला गेलाय. 1999 मध्ये पोलिसांना मिळाला नाही. पोलिसांना एक पै मिळालेलं नाही. मी त्याच्यावरती आर्टिकल 2दा लिहिली, तुम्हाला सांगतो. त्याची दखलही घेतली त्याची नाही. दखलही घेतली गेलेली नाहीये. म्हणजे ज्या वेळेला चीफ इलेक्शन कमिशनर पुढे ठेवण्यात आलं, खरं म्हणजे काही संबंध नाही. स्टेट गव्हर्नमेंटने ठीक सरळ आहे, सरळ इतके द्यायला दिवस पाहिजे. इतके वर्ष जे विरोधी बाकांवर बसलेले होते ते आता सत्तेत आता आहेत, काय ते या करतायत प्रश्नावर आम्हाला आवाज पण सांगा. उठवत होते, ते आता याची दखल घेतात का, धोरणात्मक बदल करतात का, हे पाहावं आता- लागेल. गोडबोले सरांकडे सर मला जायचंय. गोडबोले सर, आपण जो मुद्दा उपस्थित केला होता, फोर्स 1 अधिक सक्षम करणं असेल किंवा कोस्टल सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपण अधिक सक्षम झालेलो आहोत का? एकीकडे बोटींचं आपण उदाहरण पाहतोय. असं असताना खरंच आपण 26-11 काही शिकलोय का? आपण 6 वर्षानंतर काही प्रगती करू शकलोय असं आपल्याला वाटतं का? आपलं ओव्हरऑल अनालिसिस. ओव्हरऑल अनालिसिस सांगायचं तर आम्ही काहीही करू शकलो नाही हे मान्य करावं लागेल. हे वास्तव आहे. आम्ही असं अनेकदा म्हणतो की महाराष्ट्र हे अतिशय विकसित राज्य आहे, परंतु विकसित राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं अद्यापही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. 6-8 वर्ष झाली. 2006 साली सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या डिपार्टमेंटचं रिऑर्गनायझेशन करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना स्वातंत्र्य, त्यांच्या कामामध्ये स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप कमी व्हावा या दृष्टिकोनातून अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने सुद्धा ते आदेश अद्याप पाळलेले नाहीत. सर, पोलीस रिफॉर्म ऍक्ट सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुचवला होता, त्या रिफॉर्म ऍक्टची सुद्धा दखल घेतली गेली नाही. घेतली गेली नाही हेही खरं आहे. आणि त्यामुळे आम्ही सुरुवात कुठून करायची हाच प्रश्न आहे. जर मोठं संकट आलं तरी सुद्धा आम्ही त्या बाबतीमध्ये सत्य लोकांच्या पुढे येऊ देत नाही. ते सत्य पुढे आल्यानंतर लोकांनी काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देऊ शकत नाही. उदाहरणार्थ फोर्स 1च्या बाबतीमध्ये काय झालं हे इनामदार साहेब सांगू शकतील, मी सांगू शकणार नाही, कारण त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही. लोकांच्या माहितीमध्ये येईल अशा तऱ्हेची माहिती ती देण्यात येत नाही. जोपर्यंत ही माहिती मिळत नाही तोपर्यंत लोकांनी प्रश्न तरी कसे विचारायचे आणि या कामाची दखल तरी कशी घ्यायची. बरोबर आहे सर. आपण म्हणताय की एकूणच ट्रान्सपरन्सी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळत नाही, तर धोरणात्मक सुधारणा, पोलीस दलाचं मनोधैर्य उंचावण्यासाठीच्या ज्या आवश्यक आहेत किंवा सुप्रीम कोर्टाने सुचवलेला पोलीस रिफॉर्म ऍक्ट असेल त्याची सुद्धा दखल घेतली गेली नाही. या संपूर्ण विषयावर आपण सविस्तर अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण आपण धडा घेतलाच नाही. या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण धडा घेतलाच नाही या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. गोडबोले सर, आपण पाहिलं 26/11च्या हल्ल्यानंतर ज्या महत्त्वाच्या बाबी समोर आल्या होत्या त्या म्हणजे स्टेट आणि सेंट्रल यांच्यातलं कोऑर्डिनेशन, एक प्रकारचं सिंक्रोनायझेशन जे अपेक्षित होतं सगळ्या संस्थांचं ते आढळून आलं नाही. एक प्रकारे जी इन्फॉर्मेशन गॅदरिंग होती ती गॅदरिंग व्यवस्थित होऊ शकली नाही. त्याच्यामध्ये आता आपण इम्प्रूव्ह झालोय असं आपल्याला वाटतं का? आणि त्या मिळालेल्या माहितीचा वापर करून योग्य प्रकारे कारवाई केली जाते, तातडीने त्यावर ऍक्शन होते, असे काही डेव्हलपमेंटल गोष्टी आपल्याला आढळून येतात का? दुर्दैवाने हे मान्य करावं लागेल की या बाबतीमध्ये अद्यापही काहीही सुधारणा झालेली नाही. मी जो रिपोर्ट आपल्याला 2007 सालाचा सांगितला त्या रिपोर्टमध्ये, त्या अहवालामध्ये ही एक अतिशय प्रामुख्यानं मांडलेली गोष्ट होती की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण ही इन्स्टिट्यूशनल
की ज्या ठिकाणी दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी ते संबंधित अधिकारी भेटतील आणि आपापल्या जवळ असलेल्या माहितीचं आदान प्रदान करतील. अद्यापही अशा तऱ्हेची सिस्टीम आपण अंमलात आणलेली नाही. 2-3 गोष्टींचा मला मुद्दाम आपल्याकडे उल्लेख केला पाहिजे की एक तर हे की 26/11चा हल्ला हा दहशतवादी हल्ला होता, हे विसरून चालणार नाही. आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे, आंतरराष्ट्रीय अहवालाप्रमाणे सबंध जगामध्ये जे देश दहशतवादग्रस्त आहेत अशामध्ये भारताचा क्रमांक 6वा लागतो. आणि ज्याच्यामधले जास्तीत जास्त लोक मारले गेले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 7वा लागतो. आता अशी परिस्थिती असतानाही आम्ही आमच्या राज्यघटनेच्या तरतुदींच्याकडे अद्यापही पाहायला तयार नाही. उदाहरणार्थ केंद्राचे अधिकार आणि राज्यांचे अधिकार. बर्दवानच्या बॉम्बस्फोटाच्या बाबतीमध्ये परत एकदा ही गोष्ट समोर आली. तेव्हा जोपर्यंत राज्यघटनेमध्ये काही मूलभूत बदल करून पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हा अधिकार हा केंद्र आणि राज्य शासन या दोघांच्याही अखत्यारीत आपण आणत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही. आपण ह्या प्रश्नांची चर्चा करत राहू, परंतु हे प्रश्न परत पुढे येत राहतील आणि त्याच्यासाठी आपल्याला मार्ग काढायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती लागेल आणि ती आताच्या केंद्र शासनाने तरी आता निदान दाखवावी अशी दांडग्या इच्छाशक्तीची गरज आहे असं सर तुम्ही म्हणता. पण आता तुम्ही एक महत्त्वाची माहिती सांगितली ती म्हणजे आतंकवादग्रस्त देशांच्या यादीत जर भारताचा क्रमांक 6वा लागत असेल आणि आपण अमेरिकेबरोबर जर विचार केला तर 9/11 नंतर अमेरिकेने सुरक्षा यंत्रणा या अधिक सक्रिय केलेले दिसतात. त्यानंतर तिथे अतिरेकी हल्ला झालेला नाही. मात्र आपल्याकडे 26/11च्या हल्ल्यानंतर अतिरेकी हल्ला जरी झालेला नसला तरी दहशतवाद्यांचे हल्ले वेगवेगळ्या स्वरूपातले वेगवेगळ्या संस्थांच्या नावाखाली भारतामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. मग मूलभूत फरक हा भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये नेमका काय जाणवतो? आपण कोणत्या प्रकारच्या सिंक्रोनायझेशन मध्ये मागे पडलेलो आहोत असं आपल्याला वाटतं? त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमचं मताचं राजकारण. प्रत्येक ठिकाणी मताचं राजकारण पुढे येतं आणि त्यामुळे ज्या ठिकाणी ॲक्शन घेणं, कारवाई करणं आवश्यक असतं त्या ठिकाणी आम्ही ती करण्याचे टाळतो. दुसरी गोष्ट जे मगाशी इनामदार साहेबांनी सांगितलं, राजकीय हस्तक्षेप. पोलिसांच्या कार्यातला राजकीय हस्तक्षेप हा जगामध्ये कुठेही नसेल इतका तो भारतामध्ये आज दिसून येतो आपल्याला. आणि हे आजचीच परिस्थिती नाही, ही गेले 50-60 वर्षातली परिस्थिती आहे आणि ती वर्षानुवर्ष खालावत जाणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा सर्व प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे नेला गेला. त्यांनी दिलेला निर्णयही जर आमची राज्य शासनं मानणार नसली, केंद्र शासन मानणार नसेल तर ह्या देशाला फक्त देवच वाचवू शकतो असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. अजित मांढरे, अगदी थोडक्यात काय नेमके बदल झालेले आहेत 26/11 नंतर असं आपण म्हणू शकतो की आपण काहीच धडा घेतला नाही? धडा घेतला नाही हे आपण तर प्रत्यक्षात दाखवलेलं आहे. पण मुळात रामप्रधान कमिटीचा रिपोर्ट होता त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की फायर प्रूफ असेल, त्याचबरोबर बुलेट प्रूफ अशी कंट्रोल रूम, 6,500 CCTV आणि त्याचबरोबर एक मुंबईमध्ये सुरक्षित राहील अशी प्रकारची एक मोठी यंत्रणा उभारणं गरजेचं होतं. पण ती सगळी रिपोर्ट जे आहे ते संपूर्ण शिफारसी आहेत, त्या आजही कागदावरच आहेत आणि ते कागदावर राहिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे 6,000 CCTV राज्यभरात बसणं अपेक्षित होतं. थोडेफार झाले असतील, पण आपण आता CST किंवा चर्चगेटचं उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्या CCTVचा वॉच सुद्धा कोणी करत नाही. मग हे सगळं करून उपयोग काय झाला? इनामदार सर, आपण खरंच काही धडा घेत नाही आहोत का? कारण आपण जेट्टी उभारणार होतो, आपण CCTV बसवणार होतो, आपण सागरी सुरक्षेच्या गोष्टी केल्या होत्या, फोर्स वन आपण अधिक सक्षम करणार होतो. हे सगळं रिफ्लेक्ट होत नाहीये का? झालंय, थोडंसं झालंय एवढंच की ज्या अपेक्षेनं व्हायला पाहिजे होतं, जितक्या दणक्यानं व्हायला पाहिजे होतं, जितक्या वेगानं व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. त्याचं कारण एकच आणि ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नाही आपल्याला सांगतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलं असेल की आजच एक 8-10 दिवसापूर्वीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं असेल की हायकोर्टाला शेवटी सांगावं लागतं की पोलीसचा पगार हा पिऊनपेक्षा कमी आहे. बरोबर. आपण लक्षात ठेवा की पोलीसवाले दररोजचं 14 ते 16 तास काम करतात. काम केल्यानंतर खरं म्हणजे वर्गात त्यांना आठवड्यातून एकदा सुट्टी मिळते. त्या दिवशी तुम्ही त्यांना परत बोलवता. परत बोलवल्यानंतर त्यांना एका दिवसाचा पगार दिला जात नाही.
तर 85 रुपये ते 105 रुपये सब इन्स्पेक्टरपर्यंत मिळतात. त्याचा पगार खरं म्हणजे जर असेल 500 रुपये दररोज दिवसाचा, तर ते 500 रुपये द्यायला नको का त्याला? पण ते सुद्धा दिले जात नाहीत. आपण लक्षात ठेवा, भत्ते नीट मिळत नाही. खासगी सुरक्षा पोलिसांना अनेक ठिकाणी करावी लागते, वेगवेगळी कामं करावी लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये आज वडापाव येत नाही. आज इडली सांबार घेतलं तर 45 रुपये मिळतं आणि चहाला 15 रुपये, म्हणजे 60 रुपये लागतात. आता 60 रुपये तरी कमीत कमी त्याला द्यावेत. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि आज मला फार एक वाक्य त्यातलं आवडलं. आपले प्राईम मिनिस्टर म्हणले की अभी तक 26/11 का दर्द होता है. अरे फार सुंदर वाक्य वाटलं. मी तुम्हाला सांगतो, सार्क परिषदमध्ये अरे आम्हाला तर जखमा झाल्यात, आम्ही गेलो त्याच्यामध्ये, म्हणजे आम्हाला किती वाटत असेल. आणि काहीही आमचं सरकार करत नाही. आपण लक्षात ठेवा, प्रत्येक MLAंच्या बरोबर एक पोलीस कॉन्स्टेबल दिलेला असतो त्यांच्या संरक्षणासाठी. कधी आमच्या MLAंनी पाहिले का रे बाबा तुला पगार किती आहे, का रे बाबा तुला सुट्टीचे दिवस किती आहेत, का रे बाबा तुला किती काम करावं लागतं? मिनिस्टरांच्या पुढं पायलट्स, म्हणजे चीफ मिनिस्टरांच्या पुढं, बाकीच्यांच्या पुढं पायलट्स एस्कॉर्ट असतात. त्याच्याबद्दलही काही नाही. अशा परिस्थितीमध्ये मला आपण एक सांगा की कशी पोलीस काम करणार? त्याला प्रमोशन नाहीत. 28 वर्षानंतर ACP होतो. मी सांगतो, मी 84 बॅचचा तिथे डायरेक्टर होतो. धोरणात्मक सुधारणा अपेक्षित आहेतच. 50 फक्त केंद्र आणि राज्य सरकार यांचं जे सिंक्रोनायझेशन अपेक्षित आहे ते सुद्धा होत नाही. काही होत नाही. फक्त जरा NIA थोडंसं काम, म्हणजे बर्दवानमध्ये आपण पाहिलं असेल की एक काम बऱ्यापैकी केलं. आणि खरं म्हणजे आता जे गोडबोले साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा तिथले मुख्यमंत्री NIA बरोबर म्हणजे बरं का कोऑपरेशन करायलाच तयार नाहीत. हे सम सॉर्ट ऑफ ए थिंकिंग हॅज टू बी डन. हा नॅशनल प्रश्न आहे, हा नुसता प्रॉव्हिन्शियल प्रश्न नाहीये. आणि कधीतरी आम्ही जागे होणार की नाही याच्या बाबतीत? बरोबर आहे. आणि ह्याची सगळी जबाबदारी, त्याचं कारण आहे की जितकं तुम्ही सक्षम, सतर्क आणि चांगलं पोलीस दल कराल तितका देश हा चांगला होईल. पण नागरिकांनी पण सतर्क राहणं तेवढंच आवश्यक आहे. जे आजच्या या संपूर्ण मला एक शेवटी फक्त बरं का, हो, मला एक आपल्या सुरेश भटांचे एक ओळ आठवते. ते शेवटी मी तुम्हाला सांगतो की हा ठोकर होऊन गेला, तो वापरून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला. अशी आमची पोलीस परिस्थिती झाली. वांधा करून गेला असं तुम्ही म्हणताय, आणि जे अत्यंत खरं आहे असं म्हणायला हरकत नाही. 26/11च्या हल्ल्याला 6 वर्ष उलटून गेली, पण आपण खरंच काही यातनं शिकलोय का? आपण सागरी सुरक्षेच्या बाबतीमध्ये सक्षम होणार होतो, पण 25 पैकी आपल्या 14 बोटी या धुळखात पडलेल्या आहेत. जेट्टी आपण उभारणार होतो, त्या जेट्टींचं काय झालं हा प्रश्न आपल्या समोर आहे. तर 6000 CCTVचं नेटवर्क राज्यभरात उभारणार होतो, त्यातलं कदाचित काही प्रमाणात CCTV लागले असतील, पण त्या CCTVवर ऑब्झर्वेशन होतं की नाही हे CST किंवा चर्चगेट या ठिकाणी आपण ज्या प्रकारे आज अजित मांढरेनं जाऊन रिपोर्ट केला ते पाहिल्यानंतर या CCTVचा खरंच काही उपयोग नाही अशी परिस्थिती दिसते. तर गोडबोले सर ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे राज्यातल्या आणि केंद्रातल्या संस्थांचं जे सिंक्रोनायझेशन अपेक्षित होतं ते मात्र तितकंसं झालेलं दिसत नाही. आणि म्हणूनच दुर्दैवानं 26/11च्या हल्ल्यानंतर सुद्धा आपण काहीच धडा घेतला नाही असं म्हणण्याची वेळ येते. आपण सारे मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, आपले आभार मानूयात. 26/11 मधल्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात आणि या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.